दही आहे बरं का. कारण की त्या दह्याचं मंथन, पहिले दूध, दुधाची साय, साईला विरजण, विरजण लागल्यानंतर दही, दह्याचं मग काय होतं, घुसळून 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 1:30 वाजूपर्यंत राहिलेलं खाली काय असतं, ते ताक असतं. आणि वर काय राहत, वर परमार्थ आहे. लक्षात घ्या, त्या लोण्याचंही वर्णन करताना अनेक संत महात्म्यांनी वर्णन केलं. त्या लोण्याचं वर्णन करत असताना लोणी म्हणजे परमार्थ आहे. 1 लिटर दही ज्यावेळेस घुसळून 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 त्याचं लोणी तयार करायला जातो, ताक होईल पाणी टाकून किती काही मोठं. ताक म्हणजे प्रपंच आहे आणि लोणी म्हणजे परमार्थ आहे. हे लक्षात घ्या. ज्याला हे गमक कळालं तो संसारात धन्य झाला. आणि ज्याला गणित कळालं नाही, मग किती काही वेळेस पुनरपि जननम पुनरपि मरणम चालूचे राहाड गाडवा, ते काही बोलत नाही. लक्षात ठेवा. लोणी किती निघतं 1 लिटर मध्ये? 100 ग्रॅम, 150, 200, फार झालं एखादी फारच सुगरण असेल तर 200 ग्रॅम पर्यंत निघू शकते. काचचा पावशेर, त्याच्या पुढे नाही निघत. कारण परमार्थ ही तसाचे. महाराज, हे घुसळण म्हणजे काय, तर भगवंताचं नामचिंतन आहे. संतांनी दाखवलेल्या वाटेवर मार्गावर जर आपण मार्गक्रमण करणं म्हणजेच या ताकाचं घुसळण आहे. आणि त्यातून परमार्थ निर्माण होणं म्हणजे तो लोणी आहे. भानुदास महाराज त्याचं वर्णन करतात. मग सगळे जण भानुदास महाराजांच्या वर्णनाप्रमाणे त्या खडकावर बसले, कमळाच्या फुलाप्रमाणे बसले बरं का. आणि बिभ्रत वेणू जठर पठयो या भागवतातल्या श्लोकाप्रमाणे सगळे बसून त्या ठिकाणी तिथं काला केला. सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या आणि एकत्र केल्यानंतर सगळा पहिला जो प्रसाद आहे तो भगवंतांनी स्वतः सांगितलाय, स्वतः दिला. कोण देत आहे? भानुदास महाराज वर्णन करतात. घ्या रे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ. पंढरीनाथ कसा? पंढरीनाथालाच अधिकार म्हणलं, तोच देईल, दुसरं कोण देणार? तुम्ही हरी म्हणा, तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही मुकुंद म्हणा, तुम्ही राजाराम म्हणा, तुम्ही रामचंद्र म्हणा, सगळा पांडुरंग परमात्मा एकच आहे. तुम्ही म्हणा पण ते एकच आहे. रूप भिन्न आहेत पण स्वरूप मात्र एक आहे. लक्षात ठेवा. मग पुढे चालून दुसऱ्या प्रसादाची वेळ ज्यावेळेस येते त्यावेळेस भानुदास महाराज वर्णन करतात. मुदा घेऊन या करी, मुदा म्हणजे मुठी मुठी, एक मुठ, मुदा घेऊन या करी पेंड्या वाटी तो शिदोरी. पेंड्याला जिम्मेदारी दिली, पेंड्या तू आता पुढची शिदोरी वाट बरं का. आता भुका भरपूर लागल्या, पोटभर उद्या, कोणी माग पुढे पाहू नका. आणि भगवंतांनी सांगितलं काला खाल्ल्यानंतर हात कुणी पाण्याने धुवायचे नाही. कुठं पुसायचे? तर वर्णनाप्रमाणे संतांच्या टेवीला पुसायचे. का? त्याचं कारण उच्चिष्टाची मिसे देवजडी होत असे मासे. त्यांनी सगळ्या देवतांनी, इतर देवतांनी माशाचं रूप घेऊन पटापटा पटापटा त्या यमुना नदीच्या डोहामध्ये उड्या मारल्या. का? की आपल्याला हाताचा उच्चिष्टाचा प्रसाद तरी मिळत. पण भगवंतांनी सांगितलं जो अधिकार सवंगड्याला वारकऱ्याला आहे तो अधिकार देवाला सुद्धा नाही. त्याचं वर्णन भानुदास महाराज करतात. म्हणून याच पांडुरंगाचं एकदा भजन सगळ्यांनी प्रेमाने करा. मोठा आजीचा दही काला गोमटा घ्यारे घ्यारे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ. मुदा घेऊन या पेंड्या वाटी तो शिदोरी घ्यारे घ्यारे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ. शेवटच्या चरणामध्ये भानुदास महाराज भानुदास